हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सफेद वाटाण्याचा पुलाव. तर बघूया आपण रेसिपी कशी आहे ती. तर हिरव्या वाटाण्याचा भात तर आपण नेहमीच खातो, तर मी ठरवलं की आपण थोडंसं वेगळं काहीतरी करून बघूया. तर मी इथे सफेद वाटाण्याचा भात बनवला आहे. तर सफेद वाटाणे मी रात्री भिजत टाकलेले, सकाळी मी 2 शिट्या काढून घेतल्या मीठ टाकून पाण्यामध्ये. आणि आता आपण जी रेसिपी मेन आहे तिला सुरुवात करूया. तर या भातासाठी आपल्याला इथे पेस्ट बनवायचे पहिले. तर मी इथे 5-6 पाकळ्या लसूण घेतल्या, एक मिरची घेतली, थोडं आलं घेतलं अर्धा इंच, थोडंसं ओलं खोबरं घेतलं मी 2-4 टेबलस्पून असेल, आणि थोडी कोथिंबीर घेतली, मूठभर कोथिंबीर आहे. आणि आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया. इथे मी एका साईडला कुकरमध्ये तेल घेतलं आहे, 2 मोठे टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे. आपण एक मोठा कांदा कापून घेतला आहे आणि एक टोमॅटो जो ठेवला आहे आपण तो कापून घेतला. तर आता तेलामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो छानपैकी परतून घेऊया. आणि मग आपण ही पेस्ट जी बनली ती आपण टाकणार आहोत यात. आता आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे, परतून झालेला आहे आपला कांदा टोमॅटो. तर आता आपण आपली पेस्ट टाकून घेऊया याच्यामध्ये. तर पेस्ट टाकून पण छान आता परतून घेऊया आपण. वाटण चांगलं भाजलं गेलं पाहिजे, कच्चा वास नाही राहिला पाहिजे त्यात. तर वाटण आता परतून घेऊया. तर आता इथे बघा, पेस्ट जी आपण टाकलेली तिने छान ऑइल सोडायला लागले, म्हणजे छान भाजली गेलेली आहे पेस्ट. बघा ते बघा, मस्तपैकी ऑइल सोडलं आहे. पाव टीस्पूनपेक्षा आपण जास्त थोडी हळद घेतली, थोडा हिंग घेऊया. एक टीस्पून मालवणी मसाला घेतलाय, छान परतून घेऊया. शिजू देऊया जरा मसाला. इकडे मी वाडा कोलम तांदूळ घेतलाय आणि चांगलं स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे 2दा. आता 2 पेले मी घेतलाय, तर तांदूळ टाकून घेते मी याच्यात. पण कापून घेतलंय असंच मोठं मोठं. तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू, मला बटाटा आवडतं तर मग बटाटा टाकलं मी. छान परतून घेते मी. मीठ टाकायचं आपल्याला. इथे आपण पुलाव मसाला टाकलाय, एक टेबलस्पून आपण पुलाव मसाला ऍड केला. आता छान मिक्स करून घेऊया. जो शिल्लक आहे तो भात मी धुवून टाकून घेते. तो वाटणाच्या भांड्यात थोडं पाणी टाकलं मी आणि ते धुवून घेतलं भांडं. आता मिक्स करूया. गॅस फास्ट केला मी. मीठ नाही टाकले आपण, तर मीठ टाकून घेऊया. 1 टीस्पून, 1.5 टीस्पून टाकले. आणि आता आपण जी वाटाणे शिजवलेले आपण ते आपण ऍड करूया. आणि आता आपण जास्त काय ढवळाढवळ करणार नाही, आपण भात बंद करून घेणार. पाणी आपल्याला किती हवं आहे तेवढं टाकून घ्यायचंय. पाणी मला लागेल.
आता मी कुकर लावून घेते. आणि इथे आपण एक शिट्टी घेतली कुकरला, कारण वाटाणे मी अगोदरच शिजवून घेतलेले होते आणि छानपैकी मोकळा मोकळा आपला भात शिजलेला आहे. आणि खूप छान अशी टेस्टी अशी ही खिचडी बोला किंवा वाटाण्याचा भात बोला, खूप टेस्टी लागतो. कारण मुळातच सफेद वाटाण्यांना खूप छान अशी टेस्ट असते स्वतःमध्येच. तर खूप छान अशी ही खिचडी झालेली आहे किंवा पुलाव झालेला आहे. तर तुम्ही पण हा पुलाव नक्की बनवून बघा. आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.